चला चला तयारीला लागा. एक सेकंड जरा ये पुढे. काय नाही साधं काम आहे. जाम फुसालक्या मारल्यात मी बाबांच्या समोर. बाबा कलर ऑर्गॅनिक आहे ना, नाही तर लय वाट लागेल आपली. तू आणलेत ना, तू विसरला नाहीयेस ना ऑर्गॅनिक कलर आणायला. राजकुमार दादा, हा बाबूला एक वेळ रंगपंचमी विसरेल पण रंग नाही विसरणार. चोख काम केलंय मी. फॉलो मी. आणा लोक कलर घेऊन ये. कुठले कलर? अरे ऑर्गॅनिक रंग बाबांसाठी स्पेशल आणलेत ना आपण, तुझ्या रूम मध्ये आहेत. तुला माहिती आहेत कुठे? हा तू ठेवले ना. मग काय, मग घेऊन ये. मला काय सांगतो? मला सांगतोय. काय घेऊन ये. सारंग सर गेले कुठे? इथेही नाहीयेत. इथे पण नाहीयेत. कुठे गेले असतील? डावरलात ना. मग तुम्ही इथे काय करताय? अगं ऑर्गॅनिक कलर घेऊन आलो आई बाबांसाठी स्पेशल. बरं, सारंग सरांना कुठे बघितलं? तो अजून खाली आलाच नाहीये. मला तर वाटलं तुमची स्पेशल रंगपंचमी असणार. गप्पा बसा. मला सांगा, तिलोत्तमा मॅडमला कुठे पाहिलं तुम्ही? हा मगाशी पाहिलं मी त्यांना. ते भैरवमाई आहेत ना, त्यांच्यासोबत होत्या. आता रूम मध्ये गेलेत. काहीतरी महत्वाचं बोलत होत्या वाटतं. आणि सारंग सर होते का त्यांच्यासोबत? नाही अजिबात नव्हते. पण तू मला हे सगळं का विचारतेस? काही गडबड झाली आहे का? सारंग दादांनी तुला त्रास दिलाय का? नाही, तसं काही नाहीये. तुम्ही खेळायला जा, मी बघते. ठीक आहे, थोडा कलर लावू ना. लाव. सारंग सर इथे पण नाहीयेत. कुठे गेले असतील? ऐक, कशाला घाबरवतेस? तुम्ही घाबरवलात. मला शोधत होतीस ना. हो, मी तुम्हाला शोधत होते. तुम्ही तिलोत्तमा मॅडमकडे जाऊन आलात का? तर चिडल्या असतील ना खूप. चिडल्या? नाही भेटलो अजून मी तिला. पण जर सगळ्यांसमोर मी असा गेलो अशा अवस्थेत, तर तुझी काय अवस्था होईल सावली? तुम्ही मला ब्लॅकमेल करताय? जा गप्पा तोंडून या. ब्लॅकमेल तर करतोय मी तुला, कारण गुन्हाच मोठा आहे आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा पण मोठी आहे. तुला फक्त एवढंच करायचंय सावली. सारंग सर मधला एक शब्द कायमचा काढून टाकायचाय. कोणता सारंग? सर. सारंग सर. सारंग सर, ऐका ना. हे बघा, हे कसं शक्य आहे? हा तुमचा मान आहे, सन्मान आहे. मी असा कसा तुमचा एकेरी उल्लेख करणार? तुला आणि आईला मी अगं म्हणतो तर काय तुमचा अपमान होतो? तसा नाही, पण अमृता वहिनी राजकुमार सरांना अहोजाव करतात ना, मग तारा सोहमला अरे तुरे करते ना, मग पण बिन काही नाही. सारंग बोल बोल. बरं ठीक आहे, तुमचं नाही माझं नाही, कमीत कमी अहो सारंग म्हणू. कमीत कमी तुम्हाला अरे सारंग म्हणा. मला सवय नाही आहे सारंग. सवय लावून घे सावली. तसे फक्त सारंग म्हणालीस तर जिबेला पण जरा आराम मिळेल. खूप बोलतेस तू. काय? खूप बोलावं लागतं तुला. सगळ्यांसमोर खूप बोलावं लागतं ना. हो. आणि बघ, जर तू सारंग नाही म्हणालीस तर मी आईला जाऊन सांगेन की या विदूषकाच्या अवताराला जबाबदार फक्त आणि फक्त सावली आहे. नाही 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 सारंग सर, प्लीज असं नका करू. मग सारंग बोल बोल. सारंग बोल. ए सारंग, तोंड धुवून ये, सगळे वाट बघतायत. हे घे. बोलली सारंग, पण तोंड धुवून का बोलली? घाबरून बोलली असेल. जाऊ दे.
मी काय म्हणतो मोठा भाऊ आहे मी तुला कळत नाही का हे काय रंग ऑर्गॅनिक रंग रंग आणले छान आहे Sorry, हे दे सगळ्यांना वाटत राहा येस बरोबर आहे ना विश्वास प्रॉब्लेम मला तुझ्यावर विश्वास नाही हाच प्रॉब्लेम आहे आता काय झाली का तयारी कलर ऑर्गॅनिक आहे ना ऑर्गॅनिक कलरचे मी नाही कळत त्रास होतो मला पाणी स्वच्छ केलंय का सारंग ऐक ना तू उशीर आलायस आम्ही नाही ही सगळी तयारी आहे ना आम्ही केली आहे तुझं काय कोण आहे मी तसं नाही रे स्वतःने दुर्गुण होळीत दहन केलेस त्याचा काही गहन परिणाम झालेला दिसत नाहीये तुझ्यावर रे लहान भाऊ आहेस ना लहान भावासारखं मला सॉरी ठीक आहे काय गहन आणि दहन आई हॅलो हा सावली बोला जगन्नाथजी. आपला प्लॅन लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. तुम्ही पोहोचलात का? अगं आम्ही केव्हा चालूय खाली स्विमिंग पूल जवळ. बरं मी देवाला नैवेद्य दाखवून लगेच येते. येस ठीक आहे. झाली सगळी तयारी. हां एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आज आपण कोरडी होळी खेळायची आहे. पाणी अजिबात वापरायचं नाहीये आज कारण आपल्याला अमृताची काळजी घ्यायची आहे. ओके मॉम आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ. नाही म्हणजे पाणी कुठेतरी सांडलं खेळताना आणि तिचा पाय घसरला त्यावरून तर नको रे बाबा. प्रत्येकाने अमृताची काळजी घ्या. आणि हो खेळून झालं की लवकर आत या घरात कारण आज सण आहे ना. सणासुदीचं जेवण सुद्धा अगदी वेळेतच व्हायला पाहिजे. कळलं? चला जायचं का? झाली आहे ना तयारी? हो सगळी तयारी झाली. काय ग? हो झाली आहे. चला या. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय ना? हो बाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालंय सगळं. जा चुकवू नको हं काही. आज मी जे काही पाऊल उचलणार आहे ते कदाचित या घराच्या नियमात बसणार नसेल. जे मी करते ते चुकीचं वाटू शकतं पण कधी कधी मोठं सत्य बाहेर काढण्यासाठी वाकडी वाट घ्यावीच लागते. मी हे जे काही करते ते केवळ माझ्या या कुटुंबासाठी आणि या घराच्या भविष्यासाठी करते. माझा हेतू साफ आहे तुला माहिती आहे ना. मला यश दे आणि माझ्याकडून कोणतंही पाप होऊ देऊ नकोस.